नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केसर तुमचं स्वागत करतो बायोकरण या प्लॅटफॉर्मवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये स्टडी करूया आपला चॅप्टर नंबर 5 दॅट इज द प्रोबॅबिलिटी. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचंय बघा. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटीचं इंट्रोडक्शन स्टडी करायचं आहे. देन रँडम एक्सपेरिमेंट अँड इट्स आउटकम आपल्याला स्टडी करायचे आहेत. रँडम एक्सपेरिमेंट काय आहे, त्याचे आउटकम काय आहे, त्याचे फायदे काय, तोटे काय आहेत, हे सगळं आपल्याला स्टडी करायचं आहे. देन सॅम्पल स्पेस अँड इव्हेंट आपल्याला बघायचे आहेत कुठले कुठले आहेत. अँड लास्ट वन इज द प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट. हे सगळं आपल्याला या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचं आहे. त्यापैकी आज प्रॅक्टिस सेट 5.1 पर्यंत आपण स्टडी करणार आहे. बाकीचाच पार्ट जो आहे तर तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला मिळेल. ओके, सो लेट्स डिस्कस. एक क्लासरूम मधला एक कम्युनिकेशन आपल्याला इथे दिलेला आहे. टीचर आणि स्टुडंट यामधलं एक डिस्कशन आपल्याला इथे दिलेलं आहे. काय झालंय बघा. सो टीचर काय म्हणतात. सो टीचर सेज, फ्रेंड्स, दिस बॉक्स कंटेन फोल्डेड cheats. The number of cheats is exactly as the same as the number of student in our case. विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे एक बॉक्स आहे आणि त्या बॉक्समध्ये काही चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत. त्या चिठ्ठ्या आपल्या क्लासच्या स्टुडंटच्या नंबर इतक्याच आहेत. इच स्टुडंट शुड पिक वन चिट. प्रत्येक विद्यार्थ्याने एक चिट निवडायची आहे. नेम ऑफ डिफरंट प्लांट्स आर रिटर्न ऑन दी चिट्स. प्रत्येक चिट वरती वेगवेगळ्या झाडाचं नाव लिहिलेलं आहे. नो टू चिट्स बिअर द सेम नेम ऑफ द प्लांट. कुठल्याही एका दोन चीट वरती सारख्या झाडाचं नाव लिहिलेलं नाहीये. सो लेट अस सी हू गेट द चीट हॅव्हिंग द नेम ऑफ बॅसिल. तुळशी असलेलं नाव कुणाच्या चीट्स मध्ये येणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. सो मेक अ लाईन इन द ऑर्डर ऑफ युअर रोल नंबर. एक रोल नंबर नुसार एक लाईन बनवा. नो वन विल अनफोल्ड द चीट अंटिल द लास्ट स्टुडंट टेक हिज चिट्स. शेवटच्या विद्यार्थ्यांनी चिठ्ठी निवडेपर्यंत कुणीही चिट उघडून बघायची नाहीये की त्याच्यामध्ये काय नाव आहे, असं टीचरनी सांगितलं. त्याच्यानंतर अरुणा काय म्हणते. सो अरुणा सेज, सर, आय एम द फर्स्ट वन इन द लाईन. अरुणा म्हणते, मी पहिली आहे सगळ्या विद्यार्थ्यांच्या लाईन मध्ये. बट आय डू नॉट वॉन्ट टू पिक द चीट फर्स्ट. पण मला पहिल्यांदा चीट निवडायची नाहीये सर, कारण एवढ्या सगळ्या चीट मध्ये मला बॅसिलची चीट म्हणजे तुळशीची चीट मिळणं अशक्य आहे. काय झालंय बघा, काय म्हणते ती. सर, आय एम द फर्स्ट वन इन द लाईन बट आय डू नॉट वॉन्ट टू पिक अ चीट फर्स्ट ॲज द पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग बॅसिल चीट फ्रॉम ऑल द चीट्स इज व्हेरी लो. काय म्हणायचंय की सर, मी जेव्हा पहिल्यांदा चीट घेईल, चीटचा नंबर जास्त असेल तर त्याच्यामुळे तुळशी नाव असलेली चीट, बॅसिल नेम चीट्स माझ्याकडे येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. अरुणा म्हणते. त्याच्यानंतर झरीना काय म्हणते. झरीना सेज, सर, आय एम द लास्ट स्टुडंट इन द रूम. मी लाईन मध्ये सगळ्यात शेवटी आहे. आय एम नॉट वॉन्ट टू पिक द चीट ॲट लास्ट. मला शेवटी चीट घ्यायची नाहीये. का? as the cheat containing the name Basil will most likely be picked up by someone else before my turn. माझ्याकडे चीट येण्याच्या अगोदरच कुणीतरी जर बासिलची चीट घेतलेली असेल तर माझ्याकडे चीट येणारच नाही. याचाच अर्थ काय होतो, अरुणाला असं वाटतं की चीटचा नंबर जास्त आहे म्हणून माझ्याकडे चीट येणार नाही, आणि झरीनाला असं वाटतं माझ्याकडे येईपर्यंत चीट कुणीतरी उचललेली असेल म्हणजे माझ्याकडे येईपर्यंत चीटचा नंबर कमी झालेला असेल. याचा अर्थ काय, नंबर जास्त असेल तरी पण पॉसिबिलिटी कमी आहे आणि नंबर कमी असेल तरी सुद्धा पॉसिबिलिटी कमी आहे. ओके, समजतंय तुम्हाला. सो द फर्स्ट अँड लास्ट स्टुडंट फील दॅट फॉर each of them the possibility of getting the cheat having the name Basil is very low. जे पहिला स्टुडंट आणि शेवटचा स्टुडंट दोघांना पण अशी शक्यता वाटते की आपल्याकडे बेसिल नाव असलेली चीट येण्याचं जी काही पॉसिबिलिटी आहे, जी शक्यता आहे, तर ती खूप कमी आहे. सो द अबव कन्व्हर्सेशन indicate that thinking of less or more possibility.
याच्यावरून आपल्याला दोन शक्यता मिळतात बघायला. एक लेस पॉसिबिलिटी बघायला मिळते आणि दुसरी मोर पॉसिबिलिटी बघायला मिळते. सो वी यूज द फॉलोइंग वर्ड टू एक्सप्रेस द पॉसिबिलिटी इन अवर डेली कन्व्हर्सेशन. आपल्या डेली कन्व्हर्सेशन मध्ये सुद्धा आपण पॉसिबिलिटी शिकत असतो, फक्त वेगवेगळे वर्ड्स वापर, जसं की पॉसिबल शक्यता, मे बी, इम्पॉसिबल, शुअर, नियरली, 50-50. बघा, आपण तुम्ही न्यूज मध्ये खूप सारं ऐकलं असेल की उद्या पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. काय सांगितलं त्यांनी? उद्या पाऊस पडण्याची शक्यता. ते असं म्हटले का उद्या पाऊस पडेलच? नाही, त्यांनी काय सांगितलं? फक्त शक्यता. आपल्याला पण वाटतं, जर मला गुरुजींनी मार्क नाही दिले तर मी फेल होईल. जर तर ओके, किंवा 50-50 चान्सेस आहेत माझे पास होण्याचे. ठीक आहे, म्हणजे मला 100% वाटत नाहीये मी पास होईल की फेल होईल. ठीक आहे. सो अशा ज्या काही शक्यता आहेत, जे फ्युचर टेन्स मध्ये आपण जे बोलतो, तर ते जनरली आपण प्रेडिक्शन केलेलं असतं. आपण पॉसिबिलिटीज सांगितलेल्या असतात नियर फ्युचर मध्ये. ओके. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या पॉसिबिलिटीसाठी आपण बोलत असतो. सो रीड द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग प्रिडिक्शन. प्रिडिक्शन म्हणजे शक्यता. ओके. पॉसिबिलिटीज फॉर द फ्युचर. पुढच्या काही दिवसामध्ये ते पॉसिबल होण्याची शक्यता आहे. सो मोस्ट प्रोबॅबली द रेन विल स्टार्ट फ्रॉम टुडे. खूप जास्त शक्यता आहे उद्यापासून, आजपासून पाऊस सुरू होण्याची. किंवा द इन्फ्लेशन इज लाईकली टू राईज. इट इज इम्पॉसिबल टू डिफेक्ट इंडियन क्रिकेट टीम इन द नेक्स्ट मॅच. किंवा आय विल शुअरली गेट फर्स्ट क्लास. There is no possibility of polio infection if a child is given the polio vaccine in time. ज्याने पोलिओ व्हॅक्सिन टाइमवर घेतलेला आहे तर त्याला पोलिओ होण्याचा धोका नाहीये. पण काय सांगितलं? शक्यता सांगितलेली आहे पुढच्या मध्ये. होईलच असं नाही सांगितलं, होणारच नाही असं पण नाही सांगितलं. होण्याची शक्यता कमी आहे. ओके, म्हणजे जिथे आपण शक्यतेबद्दल बोलतो, 100% शुअर शॉट नसतात, जिथे आपण प्रेडिक्शन करतो की असं होऊ शकतं, इथे आपण सांगतो पॉसिबिलिटीज. ओके, सो आपल्याला पॉसिबिलिटीज सांगायच्यात. या चॅप्टर मध्ये आपल्याला प्रेडिक्शन करायचं. बघा, खूप सिंपल एक्झाम्पल मधून मी तुम्हाला समजून सांगतो. इथे एक फोटो दिलेला आहे. काय फोटो मध्ये दिसतंय? द ऍडजॉइंट पिक्चर शोज अ टॉस बिफोर क्रिकेट मॅच. क्रिकेट मॅचच्या अगोदर जे टॉस करतात, तर तो. व्हॉट आर दी पॉसिबिलिटीज? काय पॉसिबिलिटी असेल बरं? तर बघा, हा जो आहे तर हा हेड आहे, हा टेल आहे. या नाण्याच्या दोन बाजू आहेत, कॉइनच्या दोन बाजू आहेत. याला आपण म्हणतो हेड आणि याला म्हणतो आपण टेल. ओके, हेड अँड टेल. आता तर हेड पडेल किंवा टेल पडेल. सो देअर आर दी किती पॉसिबिलिटी आहे दोन्ही पडण्याचे? सो 50-50 पॉसिबिलिटी आहे. ओके, किती पॉसिबिलिटी आहे? 50% हेड पडू शकतो, 50% टेल पडू शकतो. इज इट राईट? सो यालाच म्हणायचं पॉसिबिलिटी. सो एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला बघा. काय ऍक्टिव्हिटी दिलेली आहे? सो लेट इच स्टुडंट इन द क्लास टॉस अ कॉइन वन्स. प्रत्येक विद्यार्थ्याकडे एक कॉइन दिलेला आहे आणि प्रत्येकाला एकदा टॉस करायला सांगितलं. सो व्हॉट विल यू गेट? काय मिळतील रिझल्ट? सो टीचर राईट द ऑब्झर्वेशन ऑन द बोर्ड इन अ टेबल. सो हेड काही विद्यार्थ्यांना मिळतील, काही विद्यार्थ्यांना टेल मिळेल. याच्या व्यतिरिक्त काही मिळेल का? नाही, एकतर हेड मिळेल किंवा टेल मिळेल, कारण एकदाच टॉस करायचा आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू, एक स्टुडंटला हेड मिळाला आणि वाय एवढ्या स्टुडंटला टेल मिळाला. याच्यापेक्षा वेगळी काही पॉसिबिलिटी असणार नाही. पण हेच जर एका विद्यार्थ्याला जर दोनदा टॉस करायला सांगितलं तर मग एक तर एकदा हेड दुसऱ्यांदा पण हेड मिळू शकतो, किंवा पहिल्यांदा हेड दुसऱ्यांदा टेल मिळू शकतो, किंवा पहिल्यांदा टेल दुसऱ्यांदा हेड मिळू शकतो, किंवा दोन्ही वेळेस टेल मिळू शकतो. ओके, समजतंय? म्हणजेच काय, तर नंबर ऑफ स्टुडंट मध्ये एक स्टुडंट असे असतील की ज्यांना दोन्हीही वेळेस हेड मिळाला. वाय स्टुडंट असे असतील की ज्यांना पहिल्यांदा हेड मिळाला, दुसऱ्यांदा टेल मिळाला. यम इतके स्टुडंट असे असतील ज्यांना अगोदर टेल मिळालाय, नंतर हेड मिळालाय.
आणि एन इतके विद्यार्थी असे असतील ज्यांना दोन्ही वेळेस टेल मिळाला. पण या 4 पॉसिबिलिटी पेक्षा आणखी एखादी पॉसिबिलिटी असेल का? तर ऑब्व्हियसली नसणार आहे. ओके, या 4च पॉसिबिलिटी असू शकतात. एक तर दोन्ही वेळेस हेड मिळू शकतो, पहिल्यांदा हेड दुसऱ्यांदा टेल मिळू शकतो, पहिल्यांदा टेल दुसऱ्यांदा हेड मिळू शकतो, किंवा दोन्ही वेळेस टेल मिळू शकतो. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या काही पॉसिबिलिटी असू शकत नाही. हे सुद्धा लक्षात ठेवा. खूप सिंपल सिंपल एक्झाम्पल आहेत. ओके, सॉरी. त्याच्यानंतर आपल्याला तिसरी ऍक्टिव्हिटी इथे दिलेली आहे. काय सांगितली तिसरी ऍक्टिव्हिटी? सो नाव थ्रो अ डाय. आता आपल्याला इथे डायस दिलेला आहे. तुम्ही लुडो गेम मध्ये बघितलेला असेल हा डायस. सो वन्स व्हॉट आर द डिफरंट पॉसिबिलिटी गेटिंग डॉट ऑन द अपर फेस. वरच्या बाजूला किती डॉट येतील याची पॉसिबिलिटी काय आहे? तर बघा, डायस जर बघितला तर डायसला 6 बाजू असतात आणि प्रत्येक बाजूवरती डॉट असतात. पहिल्या बाजूवरती 1 डॉट असेल, नंतर 2, नंतर 3, नंतर 4, नंतर 5, नंतर 6. सो 1 पासून तर 6 पर्यंत डॉट असतात. बघा इथे दिलेले आहे. या डायस वरती 1 डॉट दिलेला आहे. इथे 2 डॉट दिलेले आहेत. तर नंतर या साईडला 3 डॉट दिलेले आहेत. या साईडला 4 डॉट दिलेले आहेत. 1 2 3 4. या साईडला 5th डॉट दिलेले आहेत. 1 2 3 4 5. या साईडला 6 डॉट दिलेले आहे. 1 2 3 4 5 6. सो याचा अर्थ काय? तर डायसची जी बाजू वरती येईल तितके डॉट. मग ते 1 पासून तर 6 पर्यंत ते असू शकतात. 1 पासून तर 6 पर्यंत ते असू शकतात. पण त्याची पॉसिबिलिटी काय आहे कुठला येण्याची किंवा कुठला न येण्याची, ही आपण सांगू शकत नाही. 1 to 6 ते कितीही येऊ शकतात. म्हणजेच काय? तर 1 to 6 येण्याची पॉसिबिलिटी किती आहे? 6. ओके, किती आहे? 6 पॉसिबिलिटी आहे. ओके, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवा. पुढे आपल्याला दिलेलं आहे बघा. आय होप की तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल. खूप सिंपल सिंपल आहे. पुढे आपल्याला दिलेलं आहे रॅन्डम एक्सपेरिमेंट. आता रॅन्डम एक्सपेरिमेंट काय आहे बघा. सो द एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट आर नोन इन advance but none of them can be predicted with certainty and there is equal possibility for each result known as a random experiment. म्हणजे काय? तर रिझल्ट मध्ये सगळ्यांना चान्स मिळू शकतो. कुठला येणार आहे हे आपण 100% अगोदर सांगू शकत नाही. कारण प्रत्येकाला सिलेक्ट होण्याची पॉसिबिलिटी जी असते तर ती सगळ्यांची सेम असते. आणि अशा वेळेस त्याला म्हटलं तर रॅन्डम एक्सपेरिमेंट. फॉर एक्झाम्पल, टॉसिंग अ कॉइन. कॉइन टॉस केला किंवा थ्रोइंग अ डाय, पिकिंग अ कार्ड फ्रॉम सेट ऑफ द कार्ड, बिअरिंग नंबर फ्रॉम 1 to 50. जर आपण 50 कार्ड केल्या त्याच्यावरती 1 2 3 4 5 टू ते 50 पर्यंत नंबर लिहिले आणि आपण जर कुणाला जर पिकअप करायला जर सांगितलं तर त्यातून 1 to 50 पर्यंत कुठलाही कार्ड येऊ शकतो. ओके, प्रत्येकाची पॉसिबिलिटी सेम असू शकते. देन पिकिंग अ कार्ड फ्रॉम अ पिक ऑफ वेल शफल्ड प्लेइंग कार्ड्स. प्लेइंग कार्ड जे असतात म्हणजे पत्ते जे असतात. ओके, कॅटमध्ये असलेले पत्ते जे असतात, प्लेइंग कार्ड्स म्हणतो आपण त्याला. तर त्यांच्यामध्ये 52 कार्ड्स असतात. त्याच्यामधून पॉसिबिलिटी काय? तर त्यांची प्रत्येकाची पॉसिबिलिटी आहे. याचा अर्थ काय? रॅन्डमली आपण कुठलंही सिलेक्ट केलं तर प्रत्येकाची सिलेक्शनची ॲबिलिटी सेम असेल. कुठलाही कार्ड येऊ शकतो आपल्या हातामध्ये. सो यालाच म्हटलं तर रॅन्डम एक्सपेरिमेंट. सो इथे आपल्याला एक आउटकम दिलेला आहे बघा. काय आउटकम? सो रिझल्ट ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज आउटकम. जे रॅन्डम एक्सपेरिमेंटचा जो रिझल्ट आहे तर त्याला म्हटलं जातं आउटकम. त्याला काय म्हटलं जातं? आउटकम म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, इन अ रॅन्डम एक्सपेरिमेंट ऑफ टॉसिंग अ कॉइन देअर आर ओनली 2 आउटकम्स. एक जर कॉइन आपण जर टॉस केला तर 2 आउटकम मिळू शकतात. एक तर हेड मिळेल किंवा टेल मिळेल. ओके, एक तर मिळेल हेड किंवा टेल. ओके, म्हणजे 2 आउटकम झाले. इफ इन अ रॅन्डम एक्सपेरिमेंट ऑफ थ्रोइंग डाय, डायस जर आपण जर थ्रो केला, सो देर आर 6 आउटकम. का? कारण त्याला 6 फेसेस. एक तर 1 येऊ शकतो, 2 येऊ शकतो, और 3 येऊ शकतो, और 4 येऊ शकतो, और 5 और 6. म्हणजे प्रत्येकाची पॉसिबिलिटी इक्वल आहे. सो किती आउटकम झाले? दॅट इज द 6 आउटकम.
ओके, पुढे काय? इन अ रॅन्डम एक्सपेरिमेंट ऑफ अ पिकिंग कार्ड ड्युरिंग द नंबर फ्रॉम 1 to 50, सो देअर आर 50 आउटकम. एक 50 नंबर लिहिलेले जर कार्ड असेल आणि त्याच्यातून आपल्याला कुठलाही एक सिलेक्ट करायचा असेल, तर प्रत्येकाचे 50 प्रकारचे सिलेक्शन होऊ शकते, डिफरंट टाइप्स. ओके, म्हणजे किती आउटकम झाला? 50 आउटकम झाला. किंवा पुढे, अ कार्ड इज थ्रोन रॅन्डमली फ्रॉम अ पिक ऑफ वेल shuffled प्लेइंग कार्ड्स, सो देअर आर 52 कार्ड्स इन अ पिक. ओके, किती असतात? 52 कार्ड्स असतात. बघा कसे कार्ड असतात, तर ते कार्ड बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन बघून घ्या. कार्ड खूप महत्वाचे आहेत. या चॅप्टर मध्ये कार्ड खूप महत्वाचे आहेत. तुम्हाला जर कार्ड समजले नाही तर हा पूर्ण चॅप्टर तुम्हाला समजणार नाही. कार्ड समजून घ्या. प्लेइंग कार्ड्स. एका कॅट मध्ये 52 कार्ड्स असतात. सो टोटल कार्ड्स किती आहेत? 52. बघा, 52 कार्ड्स आहेत. त्यातले 52 कार्ड्स आहेत. त्यात नियर अबाउट 26 कार्ड हे रेड कार्ड असतात. 26 कार्ड कसे आहेत? रेड कार्ड आहेत. आणि 26 कार्ड जे आहेत तर ते ब्लॅक कार्ड्स आहेत. 26 कार्ड कसे आहेत? रेड. आणि 26 कसे आहेत? ब्लॅक. आता त्यामध्ये परत 13 कार्ड जे असतात तर ते हार्टचे कार्ड असतात. हार्ट काढलेला असतो त्याच्यावरती, असा हार्ट शेपचे असतात. त्याच्यानंतर 13 कार्ड वरती डायमंड प्रिंट केलेला असतो. दिस नोन एज अ डायमंड. ओके, 13 कार्ड हार्टचे असतात, 13 कार्ड डायमंडचे असतात. हे रेड कार्ड झाले. ब्लॅक कार्ड मध्ये जर बघितलं तर 13 कार्ड हे क्लब कार्ड असतात. या शेपला म्हणलं तर क्लब शेप. ओके, क्लब कार्ड असतात. आणि 13 कार्ड जे असतात तर ते स्पेड कार्ड असतात. स्पेड कार्ड. त्या शेपला स्पेड म्हटलं जातं. बघा, काय सांगितलं मी? 13 कार्ड हार्ट कार्ड, 13 डायमंड कार्ड, 13 क्लब कार्ड आणि 13 स्पेड कार्ड, असे मिळून टोटल 52 कार्ड, ज्याच्यामध्ये 26 रेड कार्ड आणि 26 ब्लॅक कार्ड असतात. ओके, हे कार्ड्स आपल्याला माहिती पाहिजे. आता बघा, इन अ पिक ऑफ प्लेइंग कार्ड्स देअर आर 4 सेट. किती सेट झाले? 4 सेट झाले. कुठले कुठले? हार्ट, डायमंड, क्लब अँड स्पेड, असे 4 सेट झाले. आता प्रत्येक सेटमध्ये कुठले कुठले बघा? हार्ट, डायमंड, क्लब अँड स्पेड. सो इच सेट देअर आर 13 कार्ड. प्रत्येक सेटमध्ये 13 कार्ड आहेत. त्याच्यामध्ये कसे 13 कसे आहेत बघा? सो किंग, क्वीन, जॅक, देन 10th, 9th, 8th, 7th, 6th, 5th, 4th, 3rd, 2nd अँड एस, असे टोटल 13 कार्ड आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 1 to 10 जॅक, क्वीन, किंग, असे टोटल 13 कार्ड असतात एका ग्रुपमध्ये. सो 13 प्लस 13 प्लस 13 प्लस 13, दॅट इज द 52. सो किंग, क्वीन अँड जॅक हे जे असतात बघा, किंग, क्वीन अँड जॅक हे जे 3 कार्ड असतात, ओके, राजा, राणी आणि गुलाम असं म्हटलं जातं, आर नोन ऍज अ फेस कार्ड. त्याच्यावरती फेस प्रिंट झालेला असतो म्हणून त्याला फेस कार्ड म्हटलं जातं. सो इन इच पॅक ऑफ कार्ड देअर आर 4 कार्ड्स. ओके, प्रत्येक पॅक मध्ये 4 कार्ड हे किंगचे असतात, 4 कार्ड हे क्वीनचे असतात आणि 4 कार्ड हे जॅकचे असतात. बघा, 4 कार्ड ऑफ क्वीन, 4 कार्ड ऑफ किंग, 4 कार्ड ऑफ क्वीन अँड 4 कार्ड ऑफ जॅक. सो दस टोटल फेस कार्ड किती झाले मग? 4 प्लस 4 प्लस 4, सो 4 into 3, 12 कार्ड. सो टोटल 12 कार्ड असे असतात जे फेस कार्ड असतात. ओके, बघा इथे कार्ड दिलेले आहेत आपल्याला. हा एस ऑफ स्पेड, एस ऑफ हार्ट, एस ऑफ क्लब आणि एस ऑफ डायमंड. ओके, मराठीमध्ये त्याला एक का म्हटलं जातं. ओके, सो हे जे असतात तर हे सगळे काय झाले? एस चे कार्ड झाले. स्पेड, हार्ट, क्लब आणि डायमंड शेपचे. ओके, तर हे प्लेइंग कार्ड आहेत. 52 प्लेइंग कार्ड आहेत. तर याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे डिटेलमध्ये, कारण यावरती जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर पुढे यावरती असणारे जे क्वेश्चन आहेत तर ते सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये समजतील. ओके, चला पुढे.
पुढे दिलेलं आहे बघा, इक्वली लाईकली आउटकम. आता हे इक्वली लाईकली आउटकम काय आहे बघा. सो इफ अ डाय इज थ्रोन, जर तुम्ही डाय जर फेकला, सो एनी ऑफ द नंबर फ्रॉम 1 to 6, 1 2 3 4 5 6 may appear on the upper face, it may that each number is equally likely to occur. म्हणजे प्रत्येकाला सारखा चान्स मिळू शकतो वरती येण्याचा. So however, if a die is so formed that a particular face come up most often, then that die is biased. आणि जर असं होत असेल की मुद्दामून फक्त एक एकच नंबर, कुठला तरी एक नंबर असेल फिक्स, तोच जर वरती असेल येत असेल, तर याचा अर्थ ते डायस कसं आहे, बायस आहे. तर डायस कसं आहे, बायस आहे. सो इन दिस केस द आउटकम आर नॉट लाईकली टू ऑकर इक्वली. आणि बायस जर झालं तर याचा अर्थ काय, तर त्याचा आउटकम काय, नॉट लाईकली टू ऑकर इक्वली, इक्वली आउटकम नाहीये. हिअर वी अझ्युम दॅट ऑब्जेक्ट यूज फॉर रॅन्डम एक्सपेरिमेंट, आपल्याला असेच रॅन्डम एक्सपेरिमेंट साठी ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे जे कसे असतील, फेअर असतील और अनबायस असेल. म्हणजे प्रत्येकाला इक्वल सिलेक्शन क्रायटेरिया, सिलेक्शन ची ॲबिलिटी असेल, इक्वली सिलेक्शनची ॲबिलिटी असेल. Given number of outcome are said to be equally likely if none of them occurs. सो प्रत्येकाचे चान्सेस इक्वल पर्सेंटेज मध्ये असते. सो इन प्रेफरन्स टू अदर, फॉर एक्झाम्पल, इफ अ कॉइन इज टॉस, पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग हेड और टेल आर इक्वल. जेव्हा आपण टॉस केला तर हेड येण्याचे आणि टेल येण्याच्या पॉसिबिलिटी काय असेल, सेम असेल, इक्वल असेल. अ डाय हॅव्हिंग नंबर फ्रॉम 1 to 6, ओके, डाय जो आहे तर त्याच्यावरती 1 ते 6 पर्यंतचे जे नंबर आहे, ऑन इट्स डिफरंट फेसेस इज थ्रोन, ओके, इज थ्रोन, चेक द पॉसिबिलिटीज ऑफ गेटिंग वन ऑफ द नंबर. सो हिअर ऑल द आउटकम्स आर इक्वली लाईकली. जर एखादा डाय जर फेकला तर सिलेक्शनचा जो नंबर वरती जो येण्याचा जो नंबर आहे तर तो 1 ते 6 मध्येच कुणीतरी असेल. म्हणजे प्रत्येकाला सिलेक्शनचा क्रायटेरिया हा सेम असेल, कुणीही वरती येऊ शकतो. सो तेव्हा त्याला म्हटलं तर इक्वली लाईकली आउटकम. ओके, चला पुढे आपल्याला दिलेला आहे प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट 5.1. ओके, यासाठी मी काय करतो तर बोर्डला 2 पार्टिशन करतो जेणेकरून आपल्याला आन्सर पण लिहिता येतील. ओके, सो जनरली आपल्याला काय दिलंय, फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. तुमच्याकडे बुक असेल तर तुम्ही बुक पण काढून ठेवा. इथे आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे. काय दिलंय, सो हाऊ मेनी पॉसिबिलिटी आज आर दिअर इन इच ऑफ द फॉलोइंग. आपल्याला काय विचारलं तर पॉसिबिलिटी विचारलेला आहे. सो फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. तो वनिता शो वनिता नोन द फॉलोइंग साइट इन महाराष्ट्र. वनिताला खालील काही प्रेक्षणीय स्थळे माहिती आहेत महाराष्ट्रामधले. शी इज प्लॅनिंग टू व्हिजिट वन ऑफ देम इन हर समर वॅकेशन. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ती प्लॅनिंग करते की कुठेतरी आपल्याला व्हिजिट करायची. खालीलपैकी कुठलं तरी एकच व्हिजिट करायचंय तिला. मग किती पॉसिबिलिटी असू शकते, कुठलं कुठलं ठिकाण आहे तर बघा. एक आहे अजंठा, दुसरं आहे महाबळेश्वर, तिसरं आहे लोणार सरोवर, तिसरं आहे ताडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी म्हणजे ताडोबा अभयारण्य, त्याच्यानंतर आहे अंबोली, नंतर आहे रायगड, माथेरान अँड आनंदवन. असे टोटल किती किती साईट आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8, टोटल किती साईट आहेत तर 8 साईट आहेत. ओके, सो काय सांगितलं त्यांनी, वनिता वनिता कॅन व्हिजिट वनिता कॅन व्हिजिट एनी ऑफ द एनी ऑफ द 8 प्लेसेस. ओके, 8 पैकी कुठल्याही प्लेसला ते व्हिजिट करू शकते इन महाराष्ट्र. इन महाराष्ट्र, ओके, महाराष्ट्रामधल्या कुठल्याही एका प्लेसला ती व्हिजिट करू शकते. याचा अर्थ पॉसिबिलिटी किती झाली,
So 8 possibility. So she has 8 possibilities. ओके, किती पॉसिबिलिटी झाल्या? सो 8 पॉसिबिलिटीज झालेल्या आहेत. सो हे झालं आन्सर. ओके, फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर इथे संपलं. ओके, फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर एवढं संपलं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय? सॉरी, नेक्स्ट क्वेश्चन काय? एनी डे ऑफ वीक इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली. आता वीक मध्ये किती डेज असतात? संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे. टोटल 7 डेज आहेत. ओके, टोटल 7 डेज आहेत. आता 7 डेज मध्ये कुठलाही एक डे जर आपल्याला जर सिलेक्ट करायचा असेल, ओके, सो सेकंडचा आन्सर आपण कसं लिहू शकतो? सो देयर आर 7 डे इन अ वीक. देयर आर 7 डेज इन वीक. ओके, वीक मध्ये 7 डेज आहेत. सो देयर आर किती पॉसिबिलिटी असेल? सो देयर आर 7 पॉसिबिलिटीज. ओके, देयर फोर देयर आर 7 possibilities. Okay, there are 7 possibilities. Okay, for randomly selecting dates. Okay, randomly selected. किती पॉसिबिलिटी झाल्या? 7 पॉसिबिलिटीज. ओके, सो नेक्स्ट पुढे काय? सो पुढचा क्वेश्चन काय दिलाय? सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम द पिक ऑफ 52 कार्ड्स. काय करायचं? एक कार्ड सिलेक्ट करायचं आणि टोटल कार्डचा नंबर किती आहे? 52. सो देयर आर 52 कार्ड्स. 52 कार्ड्स आणि आपल्याला काय करायचं? रॅन्डमली 1 सिलेक्ट करायचं. याचा अर्थ किती पॉसिबिलिटी होतील? सो देअर फॉर 52 पॉसिबिलिटीज. ओके, किती पॉसिबिलिटी होईल? 52 पॉसिबिलिटी होतील. कुठलंही एक कार्ड सिलेक्ट करण्याच्या पॉसिबिलिटी किती झाल्या? 52 पॉसिबिलिटीज ऑफ सिलेक्टिंग 1 कार्ड. 52 पॉसिबिलिटी आहेत 1 कार्ड सिलेक्ट करण्याच्या. त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलंय? सो फोर्थ क्वेश्चन, 1 नंबर फ्रॉम 10 टू 20. आता 10 टू 20 मध्ये किती नंबर झाले बघा? आता 10 टू 20 किती नंबर होते बघा? 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. किती नंबर झाले बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. सो टोटल नंबर किती झाले हे? सो टोटल नंबर झाले 11. मग त्यातून आपल्याला काय करायचंय? तर एक कार्ड सिलेक्ट करायचं. 10 टू 20 नंबर लिहिलेले जे कार्ड आहे तर त्यातून आपल्याला एक कार्ड सिलेक्ट करायचं. टोटल कार्ड आहेत 11, म्हणजे टोटल पॉसिबिलिटी पण किती झाल्या? 11. ओके, सो टोटल पॉसिबिलिटी आपण डायरेक्ट लिहू. सो पॉसिबिलिटीज पण असं म्हणूया 11 पॉसिबिलिटीज फॉर सिलेक्टिंग 1 कार्ड. ओके, किती पॉसिबिलिटी आहे? तर 11 पॉसिबिलिटी आहे एक कार्ड सिलेक्ट करण्याच्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला प्रॅक्टिस सेट 5.1 कम्प्लीट झालेला आहे. ओके, इतका सिंपल 5.1 आहे. ओके, खूप बेसिक होता. इथे आपला 5.1 कम्प्लीट झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये प्रॅक्टिस सेट 5.1 पर्यंत आलेलो आहे. 5.1 कम्प्लीट केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पार्ट बघणार आहोत. भेटूया परत पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय, हॅपी लर्निंग, टेक केअर.